जो जगाचा पोलीस होता तो पोलीस आता गुंड बनलाय. मग अमेरिकेने स्वतःच्याच चुकांकडे बघून किंवा आधीचे जे काही त्यांचे राष्ट्राध्यक्ष होते त्यांच्या चुकांकडे बघून आता शिकणं गरजेचं आहे का? किती हमासचे लोक मेले माहित नाही, पण 72,000 नागरिकांना मारलंय. याचं रिपरकेशन होणार नाही का? याचा बदला पुढचे लोक घेणार नाही का काही ना काही? आणि ते घेणार निश्चित. इराण जे पॉवरफुल किंवा जे वागत होतं तसं कदाचित ते वागलंही नसतं. इराणचं म्हणणं की असं काही नाही, थोडा भ्रम झालाय. आई सांगताय, आईचा रिपोर्ट बघा. विशेष म्हणजे आईने आतापर्यंत असं कुठेच स्पष्ट म्हटलेलं नाहीये की इराणने अशा प्रकारे म्हणजे न्यूक्लिअर मिसाईल ग्रेड इन्व्हेस्टमेंट केलेली आहे असं त्यांनी कुठेच म्हटलेलं नाहीये. पेट्रोल प्रोडक्ट्स आहेत त्याच्यावरच होणार आहे का इतर कुठल्या कुठल्या क्षेत्रावर किंवा इकॉनॉमिक्स याच्यामध्ये परिणाम होऊ शकतो? पेट्रोलियम जे आहे हा सेन्सिटिव्ह मुद्दा आहे की इट हॅज अ स्पिल ओव्हर इफेक्ट. की पेट्रोल डिझेलचे दर वाढले की अर्थव्यवस्थेच्या सगळ्याच गोष्टी दर वाढू शकतील. पेट्रोलियम जे आहे हा सेन्सिटिव्ह मुद्दा आहे की इट हॅज अ स्पिल ओव्हर इफेक्ट. की पेट्रोल डिझेलचे दर वाढले की अर्थव्यवस्थेच्या सगळ्याच गोष्टी दर वाढू शकतील. पुन्हा अमेरिका स्वतःला युनिपोलर कडे घेऊन चालते, तर हे कितपत योग्य आहे? योग्य अयोग्यपेक्षा आता अमेरिका पुरी स्वार्थी होतीच, पण ते मान्य करत नव्हते. आता अमेरिकेने स्पष्ट सांगून टाकले आम्ही पक्के स्वार्थी आहोत, आम्हाला अमेरिका फर्स्ट, अमेरिका ओनली. नमस्कार. इस्लाम धर्मामध्ये सगळ्यात पवित्र महिना जो असतो तो म्हणजे रमजान, आणि हा महिना आता सध्या चालू आहे. पण याच रमजान महिन्यामध्ये, या पवित्र महिन्यामध्ये, मिडल ईस्ट म्हणजेच मध्य आशिया या परिसरामध्ये जिथे सगळ्यात जास्त मुस्लिम देश आहेत, सगळ्यात जास्त देश असे आहेत की जे इस्लाम धर्म फॉलो करतात, इथे सगळ्यात जास्त लोकसंख्या आहे की जे इस्लाम धर्म फॉलो करते. पण याच देशामध्ये या पवित्र महिन्यामध्ये सुरू आहे ते युद्ध. हे युद्ध का सुरू झालं, याच्या मागची कारणं काय आहेत, याचा परिणाम भारतावर काय होऊ शकतो, या सगळ्याच विषयांवर आज चर्चा करू. आणि या विषयावर चर्चा करण्यासाठी आपल्या बरोबर आहेत भूषण देशमुख सर. सर नमस्कार. नमस्कार. सर, आज जिथे तिथे चर्चा आहे ती इराण आणि इस्रायल किंवा इराण, इस्रायल आणि US यांच्या युद्धाबद्दल. तर हे युद्ध नेमकं कसं सुरू झालं, याच्या मागची कारणं काय ते आपण पाहणार आहोतच. पण तत्पूर्वी आपण जाणून घेऊ की इराण या देशाबद्दल नेमकी माहिती काय आहे. भारत आणि इराण यांचे संबंध हे प्राचीन काळापासून आहेत. तर भारताची जी जुनी सभ्यता आहे इंदस व्हॅली सिव्हिलायझेशन, ती आणि इराणची सभ्यता जी आहे मेसोपोटेमिया, तर ही एकाच वेळेस एक्झिस्ट करत होती. त्यामुळे भारत आणि इराण यांचे संबंध हे प्राचीन काळापासून आहेत. ते नेमके संबंध कसे होते सर, आपण इथून सुरू करू. बरोबर. थोडं आपण बघितलं तर जगातला पहिला वाईस मॅन म्हणजे हुशार व्यक्ती कोण असेल तर तो म्हणजे झरथुष्ट्र. आणि झरथुष्ट्राने झेंद अवेस्ता नावाचा ग्रंथ लिहिला जो ऋग्वेदाला समांतर आहे. आणि त्यातून त्याने विजडम सांगितलं, ज्ञान सांगितलं. आणि त्यातून जगातला पहिला धर्म, झोराष्ट्रियन धर्म म्हणतो आपण किंवा पारसी धर्म म्हणतो, तो जन्माला आला. थोडक्यात ही पर्शिया ही अशी भूमी आहे की ज्यांनी जगाला अशा प्रकारे पहिला धर्म दिला, पहिली सभ्यता दिली चांगली, पहिलं साम्राज्य दिलं. जगातलं पहिलं साम्राज्य हे पर्शियन साम्राज्य. थोडक्यात पर्शिया ही खूप मोठी आयडेंटिटी आहे की ज्यात ते अफगाणिस्तान येतो, इराण येतो, इराक येतो, आजूबाजूचा मोठा प्रदेश येतो. तर इराण हा एक पर्शिया या कल्चरचा एक भाग आहे. पण आता इराण हा मुख्य भाग असल्यामुळे त्यालाच कधी पर्शिया म्हटलं जातं. पण तरी पर्शिया वेगळा, पर्शिया ही मोठी आयडेंटिटी आहे आणि इराण हा तसा एक भाग आहे. तर या इराण बरोबर आपला इतका जवळ संबंध होता की मध्ययुगामध्ये जी सुलतानशाही होती आणि मुघल होते, या दोघांवरही सर्वात जास्त सांस्कृतिक प्रभाव हा इराणचा होता. आणि त्यामुळे त्या दोघांची राज्यभाषाच फारशी होती. हे विशेष आहे की नवरोज हा जो पर्शियन लोकांचा न्यू इयर फेस्टिवल आहे तो या मध्ययुगामध्ये भारतातला प्रमुख सण होता. आणि अशा प्रकारे भारतात राज्य करणारे लोक एक तर अरबी होते सुरुवातीला, नंतर तुर्की होते, पण त्याच्या सांस्कृतिक प्रभाव मात्र इराणचा होता. सो इन रिटर्न ते मराठी भाषेमध्ये फारसी शब्द मोठ्या प्रमाणावर आहेत. मग त्या अर्थाने आपल्यावर इराणचा मोठा प्रभाव आहे असं म्हणता येईल. या इराणने शिया धर्म स्वीकारला. इस्लामचे पुढे दोन भाग झाले, सुन्नी आणि शिया. त्यातला शिया हा मायनॉरिटी भाग आहे. मग आता शियांचं फादरलँड, पितृदेश इराण मानला जातो. कारण इराणमध्ये प्रामुख्याने शिया आहेत, इराकमध्ये 60% शिया आहेत, बहारीन देशामध्येही शिया आहेत, अझरबैजानमध्ये शिया आहेत. या चारच देशामध्ये त्यातल्या शिया आहेत. आणि त्यात इराण मेन. बाकी सगळीकडे जे मुस्लिम देश आहेत ते सुन्नी आहेत. तर आता जो काही वाद चालला आहे त्याला या शिया सुन्नी वादाची ही किनार आहे, जो एक जुना वाद आहे. सर, तो नेमका वाद काय आहे? शिया आणि सुन्नी हे गट नेमके कसे पडले आणि कधीपासून आहेत? तो मोठा इतिहास आहे. थोडक्यात सांगायचं तर स्वतः हजरत पैगंबर होते, त्यांच्यानंतर शिष्य जे आहेत ते खलिफा झाले आणि त्यांच्या हाताखाली इस्लामची वाढ झाली, राज्य विस्तारलं.
पण पुढे असा वाद निर्माण झाला की अशा प्रकारचे शिष्य जे आहेत खलिफा त्यांचा वारसा मानायचा की प्रॉफिटच्या कुटुंबातले सदस्य आहेत ब्लड रिलेशनशिप त्यांचा हा वारसा मानायचा. मग ज्यांनी म्हटलं की हजरत पैगंबर यांचे जे रक्तसंबंधी आहेत त्यांचे नातू आणि जावई यांच्यापासून जे म्हणतात की आपण मानू ते पडले शिया आणि जे म्हणाले की खलिफांची परंपरा मानू ते पडले सुन्नी. आणि त्यातनं तेव्हापासून जे वाद निर्माण झाले ते झाले आणि या सगळ्यामध्ये कायमच शिया मायनॉरिटी असल्यामुळे एक प्रकारे मार खात आले आहेत आणि त्यातून त्यांची एक प्रकारे कट्टर माणसं निर्माण झाली आहे की या सगळ्यावर मात करून आपण पुढे येऊ असं त्यांना वाटतं. आणि यात कल्चरल डिफरन्स पण आहे. अरबांचं कल्चर पूर्ण वेगळं आहे, अरबी संस्कृतीच वेगळी आहे आणि पर्शियन कल्चर वेगळं आहे. त्यामुळे मुस्लिमांमध्ये 4 प्रकारचे प्रमुख कल्चर्स आहेत जगात. एक अरब ज्यातनं इस्लाम निर्माण झाला, दुसरं आहे पर्शियन की ज्याने स्वीकारला इस्लाम, तिसरा तुर्किश लोक जे मध्य आशियामध्ये प्रामुख्याने आहेत तुर्की आणि मग इतरांमध्ये इंडोनेशिया आहे, भारत आहे, पाकिस्तान, बांगलादेश तो एक चौथा प्रकार आहे. आणि अशा प्रकारे 4 मध्ये या दोघांमध्ये प्रामुख्याने वाद आहेत अरब आणि पर्शियन की नेतृत्व इस्लामचं कोण करणार. अरबांना असं वाटतं की आम्हीच जन्म दिला प्रॉफिटला, आमच्याकडेच इस्लाम जन्माला आला, नेतृत्व आमच्याकडेच असणार. पण पर्शियाचं म्हणणे की सांस्कृतिक दृष्ट्या आमचं महत्व जास्त आहे, ते आमच्याकडे नेतृत्व असलं पाहिजे. मग असा हा जुना वाद आहे. हो, कारण मध्य आशियामध्ये जर आपण पाहिलं तर इतके इस्लामिक देश आहेत, पण त्याच्यामध्ये इराण हा वेगळा ठरतो. तो बरोबर आहे, सांस्कृतिकरित्या सुद्धा वेगळा ठरतो आणि तो शिया आहे याच्यामुळे पण तो वेगळा ठरतो. बरोबर आहे. पण सर इथे अजून एक प्रश्न येतो तो म्हणजे भारताचा इराण बरोबर जसं प्राचीन काळापासून संबंध आहेत तसं तो लोकांबरोबर पण आहे. कारण की पर्शिया जो पूर्वी इराणचा जो पर्शिया संस्कृती जी होती तर त्याच्यातून जी लोक आली ज्यांना भारतामध्ये पारसी म्हटलं गेलेलं आहे तर ती मुख्यतः गुजरात इथे आली त्याच्यानंतर महाराष्ट्र वगैरे इथे येऊन ती सेटल झाली. बरोबर तर ही जी काही संस्कृती किंवा हा जो काही लोकांमधला जो काही संवाद आहे तो पारसी लोकांमुळे सुद्धा सुरू झालेला आहे. भारत प्रश्न नाहीये. हो हो, म्हणजे मूळचे धर्म होता फारशी धर्म, तो भारतात टिकला एक प्रकारे. त्यातही त्यानंतर जे फारशी उरले तेही 17व्या-18 शतकानंतर भारतामध्ये आले तर म्हणजे इराणी असं म्हणतो. त्यामुळे फारसी जे पूर्वी आले त्यात इराणी नावाचे लोक आणि आज जे शिया मुस्लिम आहेत इराणमध्ये त्यांच्याशी आपले जवळचे संबंध आहेत. अशा 3 प्रमुख गटांशी आपले जवळचे संबंध आजही आहेत. त्यातले फारशी तर भारतात आहेत आणि ते आज भारताच्या मुख्य संस्कृतीशी एकरूप झालेले आहेत. मग त्या अर्थाने आपल्यामध्ये इराण आहे असं आपल्याला निश्चित म्हणता येईल. 1947 पर्यंत सर इंडिया आणि इराण यांची जी काही रेषा होती बाउंड्री जी होती ती एकमेकांना जवळ होती किंवा इराण हा आपला शेजारचा देशच होता. पण नंतर भारताची फाळणी झाली त्यामुळे पाकिस्तान वेगळा झाला किंवा मग अफगाणिस्तान हा देश वेगळा निर्माण झाला. त्यामुळे आपली बाउंड्री इराणला टच करू शकली नाही किंवा आता बरोबर पोहोचू शकत नाहीये. पण आपण इराण बरोबर चांगले संबंध आधीपासूनच ठेवलेले आहेत. कारण की बरोबर आहे. 1950 मध्ये इंडियाने इराण बरोबर डिप्लोमॅटिक रिलेशन्स सुरू केले आणि बरेच अशा इन्स्टेन्सेस आहेत की जिथे आपण इराणची बाजू घेतली, इराणने आपली बाजू घेतलेली आहे. पण आता व्यापार कुठेतरी इराण बरोबर थंडावला होता 2019 पासून. तर त्याच्या मागचं कारण काय होतं? बरोबर आहे की आपले संबंध चांगले होते. किंबहुना पूर्वी आपली सीमा होती थेट, आता नाहीये. तरीही आपण इराणला आपला विस्तारित शेजारी एक्सटेंडेड नेबर असं म्हणतो. मध्ययुगात जे बहामनी राजे होते दक्षिणेत ते मूळचे इराणचेच होते. त्यामुळे ते मुघलांचं सार्वभौमत्व मान्य न करता ते इराणच्या शहाचं नेतृत्व मान्य करत. शहा हा शब्दच मग इराणवरून आलाय. आपले गृहमंत्री पण शहा आहेत. त्याचं सगळं आलं. तशा प्रकारे इराणशी संबंध जे आपले आहेत ते अगदी चांगले होते आणि चांगले ठेवायचीच आपली मनीषा होती आणि त्याप्रमाणे आपण वाढवत नेले ते. कारण तसं म्हटलं तर एक प्रकारे आपल्यामध्ये एक थोडं साम्य आहे. कुठलं तर सांस्कृतिक साम्य तर आहेच, पण एक प्रकारे तेही मायनॉरिटी आहेत आणि हिंदू धर्म नाही म्हटलं तरी एक प्रकारचं मायनॉरिटीच आहे. त्या दोन्ही मायनॉरिटी असल्यामुळे एक प्रकारचं दुःख पण आहे आणि त्यातनं भारत आणि इराण जवळ येत गेले आणि त्यातनं एक चांगले संबंध आपण निर्माण झाले. व्यापार वाढला. विशेषतः इराणकडे तेल भरपूर आहे. आपल्याला तेलाची गरज आहे. इराणला पण अशा हक्काच्या खरेदीदाराची गरज होती. त्यावेळी आपण इराणमध्ये थेट गुंतवणूक केली आणि तेल विहिरी विकत घेतल्या. मग तेल विहिरी घेतल्या की त्यात जितकं तेल मिळेल ते आपल्याला एक विशिष्ट दराने आणि अखंड पुरवठा होतो. दरवर्षी घेणं किंवा एखाद्या महिन्यात जाऊन घेणं आणि अशा प्रकारे अखंड पुरवठा मिळवणं ही खूप मोठी गोष्ट आहे आणि त्यामुळे मग इराण आपला एक भरोशाचा सप्लायर ठरला. जवळ असल्यामुळे खर्चही कमी पडतो, हाही मोठा फायदा आहे आणि हे सगळ्याच अर्थाने. पण पुढे काय झालं की या सगळ्या विकसित देशांनी इराणमध्ये हळूहळू हस्तक्षेप करायला सुरुवात केली. कारण तेल असेल तिथे हे लोक हस्तक्षेप करतातच आणि त्यामुळे मग तरी मोसाद एक नावाचे पंतप्रधान होते ज्यांचं म्हणणं होतं की आपण तिथल्या जे ब्रिटिश रिफायनरी आहेत त्यांचं राष्ट्रीयकरण करू, राष्ट्रीयकरण. त्यांना सत्तेवर काढलं आणि मग अशा प्रकारे लोकशाहीला या लोकांनीच विकसित देशांनीच फाटा दिला आणि मग पेहलवी नावाचे राजे आणले, रिझा शाह पेहलवी.
पण ते जास्त पाश्चिमात्यकरणाकडे झुकले आणि या सगळ्यातनं राष्ट्रवाद आणि धर्म यांचं कॉकटेल तयार होऊन एक प्रतिक्रिया आली आणि त्यातनं मग 1979 प्रसिद्ध इस्लामिक रिव्होल्युशन, इस्लामिक क्रांती झाली आणि आयतुल्ला खोमेनी म्हणून सत्तेवर आले आणि त्यानंतर त्यांचे आध्यात्मिक शिष्य खोमेनी जे आता 36 वर्ष सत्तेवर होते, ज्यांची आता हत्या झाली आहे. मग अशा प्रकारे एक इंटरेस्टिंग याच्यातनं इराण गेलाय की तो काही काळ अगदी राष्ट्रवादी होता, मग तो वेस्टर्नायझेशनकडे झुकला आणि मग आता कट्टर धार्मिकतेकडे सुद्धा गेला. सर 1979 ला जेव्हा इराणमध्ये क्रांती झाली बरोबर आहे. किंवा आपण म्हणू इस्लामिक रेव्होल्युशन जेव्हा झालं की बरोबर आहे. धर्म तो तिथे महत्वाचा झाला, तर त्यामध्ये जे खोमेनी होते ते सत्तेवर आले असं म्हणता येईल का आपल्याला? कारण की खोमेनी ही धार्मिक पदवी आहे. हो सो हो त्या देशाचे किंवा त्या धर्माचे शिया याच्यामध्ये जे काही सर्वोच्च पदावर धार्मिक जो नेता आहे त्याला खोमेनी म्हटलं जातं. बरोबर आहे. मग पॉलिटिकली पण तेच सत्तेवर आले असंही म्हणू शकतो का आपण? निश्चितच किंवा तीच क्रांती होती की राष्ट्रवाद नावाच्या प्रबळ भूमिकेवर मात करत आणि त्याशिवाय पाश्चिमात्यकरणाच्या विरोध करत त्यांनी काय केलं आणि त्याच्या आधीची जी पेहलवींची राजवट होती तिचं 500 वर्षांचं अस्तित्व आहे. 2500 वर्ष म्हणजे अगदी सातवाहन काळापासून ते राज्य करत होते. सातवाहनांची जी लढाई व्हायची तिथपासून ते 1979 पर्यंत एवढा काळ तर जगातल्या कुठल्याच राजवटीने राज्य केलेलं नाही. मग एवढं 2500 वर्षांचं राज्य उलथवून क्रांती केली, एक धार्मिक क्रांती केली आणि विशेष म्हणजे लष्करावरही याच धार्मिक लोकांचं प्रभुत्व आहे, हे वैशिष्ट्य आहे. पाकिस्तानी धार्मिक जरी म्हणत असला तरी पाकिस्तानमध्ये लष्कराचं वर्चस्व असतं, अगदी लोकशाहीवर आणि सगळ्यावर. तसं इथे नाही, इथे लष्करावर आणि पार्लमेंटवर दोघांवरही मजलिस-ए शुरा नावाचा एक गट आहे की ज्याच्यामध्ये सगळे मुल्ला मौलवी लोक जे आहेत, आयातुल्ला आहेत, ते सगळे बसले असतात आणि पार्लमेंटचा प्रत्येक निर्णय आणि लष्कराचाही प्रत्येक निर्णय हे या लोकांनी अप्रूव्ह दिल्याशिवाय घेतला जात नाही. आणि त्यामुळे इराण हे त्या अर्थाने खूप इंटरेस्टिंग उदाहरण आहे की धार्मिक लोकांचं राज्य आणि पुन्हा सौदीपेक्षा वेगळं आहे. सौदीचं कसं आहे की सौद हे नावच एका फॅमिलीवर नाही, त्या फॅमिलीवर देशाचं नाव आहे, तर त्यांचं राज्य असतं. तसे खोमेनी हे या खोमेनीचे पुत्र नव्हते, ते आध्यात्मिक वारस होते. मग अशा प्रकारची धार्मिक राजवट तयार करून ती पुढे चालवणं, पोप सारखी स्थिती, ही इराणचं एक वैशिष्ट्य ठरलं असं म्हणता येईल. मग सर आपण जर आता पॉलिटिकल सिस्टम एखाद्या देशाची आपण वर्णन करतो, जसं भारत हा लोकशाही आहे, गणतंत्र आहे, बरोबर किंवा आहे. सौदी अरेबिया इथे मोनार्की आहे, राजेशाही आहे. मग तसं आपण इराणचं वर्णन कसं करणार? इराणमध्ये लोकशाही आहे? आहे ना, लोकशाही तर आहेच. या अर्थाने इलेक्शन होतात, पार्लमेंट असते, चर्चा होतात. मग म्हटल्याप्रमाणे त्याच्या डोक्यावरती, पार्लमेंटच्या डोक्यावरती एक मजलिस आहे आणि त्यांच्याकडनं सगळं अप्रूव्ह केल्याशिवाय कुठला निर्णय घेता येत नाही. त्यामुळे मग पार्लमेंटने लाख एखादी गोष्ट पास केली तरी ती पुढे सरकत असं काही नाही. त्या धार्मिक लोकांचं वर्चस्व इतकं आहे की ते ठरवतात कोणाला अध्यक्ष म्हणून उभं राहू द्यायचं आणि कोणाला नाही. आणि हे लोकांना मान्य आहे, हा एक मुद्दा आहे की असं नाही की हे लोकप्रिय लोक आहेत. बऱ्यापैकी एवढा काळ बराच काळ ते लोकप्रिय आहेत आणि त्यातूनच सगळं राज्य त्यांचं चाललं असे म्हणता येईल. सर 1979च्या क्रांतीचा आपण उल्लेख केला, तर त्या क्रांतीमध्ये लोकांनीच पाठिंबा दिला होता खोमेनी हो, यांना आणि लोकांनी घडून आणलेली ती क्रांती होती. तर बरोबर आहे. त्या काळामध्ये इराणी जनता ज्यांनी वेस्टर्नायझेशन म्हणा किंवा लिबर्टी एक प्रकारचं जे फ्रीडम त्यांना अनुभवता येत होतं, बरोबर ते आहे. नाकारून ते स्वतःच रिजिड म्हणा किंवा धर्मांधता जी आहे तर त्याच्यामध्ये ते स्वतःला त्यांनी झोकून दिलं बरोबर आहे. आणि इराणियन क्रांती याला पाठिंबा दिला. बरोबर मग आहे. आज तीच लोक, त्यांचे जे काही खोमेनी लीडर होते ते गेल्यानंतर पुन्हा वेस्टर्न कंट्रीज ज्यांनी हे घडून आणलं त्यांना विरोध करताना दिसत आहेत. मग ही जी काही लोकांची संस्कृती आहे किंवा लोकांची विचार करण्याची क्षमता आहे, ती कुठल्या लेवलची आहे किंवा ती कुठल्या प्रकारची आहे? इस्लाममध्ये काय प्रॉब्लेम झाला ना की राष्ट्रवाद आणि धर्म यांची इतकं सरमिसळ झाली की राष्ट्रवाद आहे, सगळ्या मुस्लिम देशांमध्ये राष्ट्रवाद जोरदार आहे. तसा नसता तर मग पॅन इस्लाम नावाची मुवमेंट होती की ज्यात सर्व मुस्लिमांचं एकच राज्य असावं आणि एकच प्रमुख असावा, ती कधीच यशस्वी झाली असती. पण दुसरीकडे जरी राष्ट्रवाद असला तरी धर्म ही तितकीच प्रबळ कल्पना आहे आणि त्यामुळे इस्लामिक देशांमध्ये हा प्रॉब्लेम नेहमी होतो की धर्म आणि राष्ट्रवाद हे कसं एकमेकांशी सांधा जोडायचा याच्यावर कायमच गल्लत होते आणि तशी गल्लत ही इराणमध्ये वारंवार होत आलेली आहे. ते प्रामुख्याने लोक राष्ट्रवादी आहेत आणि राज्य धार्मिक आहे, पण त्या धर्माने राष्ट्राचा आधार घेतलेला आहे. त्यामुळे इराण बरोबर धार्मिक वाटला तरी तो राष्ट्रवादी आहे हे तितकंच खरं आहे आणि त्या राष्ट्रवादी भूमिकेतच आपला प्रभाव वाढवणं या कल्पनेनेच इराणने हिजबुल्ला उभं केलं, हमासला मदत देऊ केली, हौती नावाचा गट उभा केला. याच्यामध्ये राष्ट्रवादी प्रेरणा प्रबळ आहे, दुसऱ्या धार्मिक प्रेरणा आहेत असं म्हणता येणार नाही. सर आपण जर आत्ताचा मुद्दा आपण बघितला की जे युद्ध सुरू झालेलं आहे तर त्याच्यामध्ये इस्रायलने युद्ध सुरू केलं किंवा इस्रायलने हमला केला, त्याच्यामध्ये इस्रायलचं हेच कारण होतं की
असे काही आतंकवादी संघटना आहेत, हिजबुल्ला असेल किंवा हमास असेल, तर त्याला इराण छुपा पाठिंबा देतं. आणि त्याच वेळेस युएसचं असं म्हणणं आहे की आम्ही इराणमध्ये जे काही युद्ध सुरू आहे किंवा इस्रायलने जे युद्ध केलं त्याला आम्ही पाठिंबा याच्यासाठी देतोय, कारण की तिथे खोमेनी जे होते ते क्रूर होते, अमानुष होते, की स्त्रियांवर अत्याचार करायचे किंवा ह्युमन राईट्स, तर तिथे पुन्हा उल्लंघन होत होतं. आणि म्हणून आम्ही रेजिम चेंज करणार आहोत, की ते हटवून आम्ही पुन्हा तिथे डेमोक्रेसी एस्टॅब्लिश करणार आहोत, आणि म्हणून पण आम्ही या युद्धाला पाठिंबा देतोय. तर आता नेमकं सर कारण काय मानायचं, की खरंच तिथे डेमोक्रेसीसाठी ह्यांनी युद्ध केलेलं आहे का इराणमध्ये काही वेगळं त्यांचा हेतू आहे? डेमोक्रेसी निर्यात करायची कल्पना जी आहे ती जसं USSR नावाचा देश होता, त्यांना असं वाटतंय की आपण साम्यवाद निर्यात करू. तर जसे ते फेल गेले साम्यवाद निर्यात करणं, तसंच अमेरिकेचं आहे की त्यांना असं वाटतं की आपण लोकशाही निर्यात करतो. अफगाणिस्तानमध्ये 20 वर्ष राज्य करून तिथे काहीच झालं नाही. इराकमध्येही राज्य करून सुद्धा तिथे खऱ्या अर्थाने डेमोक्रेसी जस्ट एस्टॅब्लिश झालेली नाही. तर त्याला आता लक्षात आलंय की तसं काय होत नाही. तर ते कारण फार ओरवरचं आहे. मुख्य कारण इस्रायलला वाटणारा धोका, इस्रायलला इराणकडे वाटणारा धोका हाच मेन उच्च होता. आणि यावरून लॉंग टर्म अजेंडाच होता त्यांचा ठरलेला इस्रायलचा, की असा जो कुठला धोका आहे जगात, इस्रायलच्या अस्तित्वाला जगात थोडा जरी कुठे धोका असेल, तो तिथे जाऊन पाताळात जाऊन सुद्धा त्या धोक्यावर मात करायची आणि त्याला संपवायचं. हा त्यांचा अगदी ठरला अजेंडा आहे. आणि त्या अजेंडावर ते कित्येक वर्ष झाले काम करतायत. पूर्वी सुद्धा ज्या ज्या लोकांनी अण्वस्त्र उभी करायचा प्रयत्न केला, इराकने प्रयत्न केला होता, यांनी जाऊन बॉम्बिंग करून ध्वस्त करून टाकले. अगदी पाकिस्तानवर पण त्यांनी डूक धरला होता की त्यांनी अण्वस्त्र तयार केली म्हणून. आणि त्यामुळे काय होतंय की इराण आणि इस्रायल यांचा वाद होणारच होता. कारण ज्या क्षणी इराणने स्पष्ट केलं की अरब देशांनी जी लढाई सोडून दिली आहे, इस्रायलला जगाच्या नकाशावरून मिटवणे, ती लढाई आम्ही हातामध्ये घेतली आहे, त्या क्षणी हे बाकीचे अरब देश एक प्रकार अलाईज झाले इस्रायलशी, आणि इस्रायल आणि इराणचं युद्ध. सर आता या युद्धामध्ये इस्रायलचं जे काही कारण आहे की इराणला संपवायचं आहे किंवा जो ते सुरू होतं त्यांचं, तो प्लॅन त्यांचा सुरू होता आधीपासूनच, त्यांनी तयार केला होता. पण इथे अमेरिकेचं काय काम आहे? कारण की अमेरिका आणि इराण यांच्यामध्ये शांततेबद्दल किंवा शांततेच्या कराराबद्दल बोलणी सुरू होती. ती बरोबर आहे. बोलणी अर्धवट ठेवून युएसने इस्रायलला पाठिंबा दिलाय आणि युद्धामध्ये सामील झालेत. मग त्या शांततेच्या बोलणीचं काय, आणि इथे युएसचा नेमका हेतू काय आहे? युएसला असं वाटतं की आपल्या समृद्धीवर सगळे लोक खार खातात, आपल्यावर मत्सर करतात, आणि त्यामुळे त्यांनी परपॅक्च्युअल वॉर अगेन्स्ट टेररिझम, की दहशतवादाविरुद्ध कायमचे युद्ध घोषित केलेलं आहे पूर्वीच. त्याच्यात त्यांनी ऍक्सिस ऑफ एव्हिल नावाचे 3 देश घोषित केले, की 3 देश म्हणजे ऍक्सिस ऑफ एव्हिल आहेत. मग त्यात इराक, इराण आणि नॉर्थ कोरिया अशी त्यांनी घोषणा केली होती. त्यातल्या इराकवर तरी तेव्हाच 2003 साली अटॅक केला, पण तिथे तेवढे अडकत गेले आणि पुढे अफगाणिस्तानमध्ये अडकत गेले की त्यांना मग इराणवर अटॅक करता आला नाही. पण इराणला तरी जो 20 वर्ष वेढून ठेवलेला आहे, जो पूर्ण सगळ्या साईडने त्यांनी बेस तयार केलेत, आणि ते नेहमी म्हणायचे एका दिवसात इराण घेऊ किंवा रेजिम चेंज करू, फक्त मधल्या का ते अडकत गेल्यामुळे त्याला करता नाही आलं. आणि नॉर्थ कोरिया अजून पुढचा अजेंडा त्यांचा आहेच. त्या अमेरिका इन्व्हॉल्ड आहेच. मात्र आता ट्रम्प यांची जी हे आहे की आम्ही युद्धात भाग घेणार नाही, मागा म्हणजे मेक अमेरिका ग्रेट अगेन तसं करायचं असेल तर हे सगळे निरर्थक खर्च कमी केले पाहिजेत. मी तर जगभरची युद्ध थांबवतो असं ते म्हणतात. ते दरवेळेला वाचून दाखवतात. ते 60 वेळा क्लेम केले की भारत पाकिस्तान युद्ध मीच थांबवलंय. ते मला नोबेल दिलं पाहिजे त्यांचं म्हणणं आहे. आणि विशेष म्हणजे त्यांनी त्या युद्धामध्ये उडी मारली आणि एक प्रकारे इस्रायलने त्याचा सरळ सरळ वापर करून घेतलाय असं दिसतंय. त्यांना आपल्या मागे फरफट काढली. कारण जुन्या काळी समजा ऑइलचा नुसता इश्यू होता, तर आता ऑइल स्वतः अमेरिका बनवतं, अमेरिका एक्सपोर्ट करतो ऑइल, तर तितका त्याला तो निर्णायक मुद्दा उरलेला नाहीये. स्वतः पुढे सैन्य उतरवणार नाही हे अमेरिकेने आधीच घोषित केलेलं आहे. त्यामुळे उतरायचं पण नाही असंही. मग अडकत गेलं तर काय, हा एक मोठा प्रश्न आहे. तर हे सगळं असताना म्हणजे ते अशी दुष्यंत कुमार यांची कविताच आहे की तुम्हारे पाव तले तो जमीन ही नहीं, तुम्हारे पाव तले तो जमीन ही नहीं, कमाल ये है की तुम्हें ये पता भी नहीं, की तुम्ही हवेत उडताय पण तुमचं खालती काय आहे तुम्हाला माहितीये का. त्यामुळे हे जे 2020 खेळतात असं मला कधी वाटतं की जुन्या काळी लोक राजकारण खेळायचे तर ते टेस्ट मॅच सारखं, तो टेम्परामेंट, की एखाद्या कृतीचा काय वेगळे परिणाम होते खूप विचार करायचे. 2020 मध्ये तसं नसतं, बॉल आला की मारतं. तसं आता हे खेळतात म्हणजे तसं प्रकारे कोणी कोणाला हल्ला करतंय, कोणी कोणाला कसं हे करतंय, याचे लॉंग टर्म रिपरकशन काय आहेत ज्याच्यावर कोणी आज विचार करायला तयार नाही येत. पण ह्याच्यावर सर अमेरिकेने खुद्द विचार करायला हवा, कारण की त्यांच्याकडे त्यांच्याच चुकांची म्हणा किंवा त्यांच्या डिसिजन्सची एक मोठी हिस्ट्रीज आहे. हो हो की त्यांनी इराकवर हल्ला केला, सद्दाम हुसेनला त्यांनी बाहेर काढलं किंवा सत्तापालट केली. आज इराकची कंडिशन काय आहे? किंवा बरोबर आहे. सिरियामध्ये त्यांनी हस्तक्षेप केला, सिरियाची कंडिशन काय आहे? अफगाणिस्तानमध्ये इतके वर्ष ते राहिलेत, अफगाणिस्तानमध्ये आज तालिबानचं सरकार आहे किंवा
जे ह्युमन राईट्स किंवा महिलांवर अत्याचार ह्या गोष्टींवर किंवा ह्या बेसिसवर जे काही हस्तक्षेप केलं जातं, आज त्याच गोष्टी तिथल्या सरकार, जी कुठली सरकार असेल, त्यांनी ती पायाखाली तुडवलेली आहे. बरोबर आहे. आणि त्यांनी तीच चूक पुन्हा इराणच्या बाबतीत पण केली आहे. मग बरोबर. अमेरिकेने स्वतःच्याच चुकांकडे बघून किंवा आधीचे जे काही त्यांचे राष्ट्राध्यक्ष होते त्यांच्या चुकांकडे बघून आता शिकणं गरजेचं आहे का? प्रश्नच नाहीये. म्हणजे अमेरिकेचं काय झालंय आता, की जुन्या काळी ते चुका करत होते, पण त्यावेळी त्यांना रूल बेस्ड सिस्टम मान्य होती, की नियम आधारित जग चाललं पाहिजे. आणि मग अशा नियम आधारित संस्था स्थापन केल्या, त्याच्यात त्यांनी पुढाकार घेतला, त्यात इतरांनी यावं म्हणून प्रयत्न केले, त्या सगळ्यांनी एक विशिष्ट ऑर्डर फॉलो करावी म्हणून त्यांनी प्रयत्न केले. आता विशेष असं झालंय, की ते स्वतःचे सगळे रूल बेस्ड सिस्टम सोडून चालले, सगळे नियम तोडतायत. 66 विविध अशा जागतिक संस्थांमधनं ट्रम्प यांनी माघार घेतली. अगदी पॅरिस करारातनं माघार घेतली पर्यावरण विषयक. आता त्यांना कुठलीच यातली गोष्ट मान्य नाही. मग थोडक्यात आता जो जगाचा पोलीस होता, तो पोलीस आता गुंड बनलाय. आता पोलीसच गुंड बनल्यावर ही जगाची व्यवस्था राखायची कोणी आता? आणि उद्या जर 9/11 झालं होतं, मला आठवतं, की लादेनने हल्ला केला होता आणि ते 2 टॉवर पाडले. जगभरची सहानुभूती अमेरिकेला मिळाली. आज पुन्हा असेच हल्ले होणार आता. जेव्हा असे होतील, तेव्हा मला नाही वाटत त्यांना कुठे सहानुभूती देईल. ती सहानुभूती त्यांनी आता गमावून बसलेले आहेत. आणि हल्ले होणार. का तर तुम्ही असे किड्या-मुंगीसारखे, तोच मुद्दा तेव्हा होता 9/11च्या वेळी, की किड्या-मुंगीसारखं लोकांना तुम्ही चिरडलात. हा मुद्दा होता, की किड्या-मुंगीसारखं म्हणजे काय, तर क्लस्टर बॉम्बिंग करायचं. एकाला मारण्यासाठी 500 लोकांना मारायचं. मग गाझामध्ये काय झालंय? 72,000 लोकांना मारलंय. किती हमासचे लोक मेले माहित नाही, पण 72,000 नागरिकांना मारलंय. याचं रिपरकेशन होणार नाही का? याचा बदला पुढचे लोक घेणार नाही का काही ना काही? आणि ते घेणार निश्चित. मुद्दा काय, की ते घेतील नाही, तेव्हा ह्याची सहानुभूतीचं काय? ती राहणार नाहीये. त्यामुळे त्या अर्थाने अमेरिकेने स्वतःच्या पायावर एक प्रकारे कुऱ्हाड मारून घेतले, की निगुतीने एखादं धोरण वर्ष चालवलं, ते त्यांनी धाडकन सोडून दिलं आहे. तर ट्रम्प काय जातील आता काही दिवसांनी, काही वर्षांनी, पण जे नुकसान त्यांनी करून ठेवलं आहे, त्या अमेरिकेच्या आता म्हणजे समृद्धीच राहिली बाजूला, त्यांना आता परत मागे यायची वेळ आलेली आहे एक प्रकारे. सर, ट्रम्पचं असं म्हणणं आहे की इराण न्यूक्लिअर बॉम्ब तयार करतंय हो, हो. आणि त्यांचे हे खूप आधीपासून हा त्यांचा कार्यक्रम सुरू आहे बरोबर आणि आहे. त्याच्यामुळे पण आम्ही इराणवर हल्ला करतोय. बरोबर आहे. पण सर, पूर्वी जेव्हा बराक ओबामा राष्ट्राध्यक्ष होते तेव्हा त्यांच्यामध्ये इराण आणि P5 जे युनायटेड नेशन्स मध्ये जे 5 परमनंट कंट्रीज आहेत आणि बरोबर. +1 जर्मनी, ह्या देशांमध्ये करार झाला होता, ज्या अंतर्गत IAEA जी संस्था आहे, जी अशा गोष्टी चेक करते, न्यूक्लिअर प्लांट कोणाचे आहेत किंवा नाहीयेत, तर ती संस्था जाऊन इराणमध्ये चेक करेल की खरंच हे न्यूक्लिअर बॉम्ब बनवतायत, नाही बनवत आहेत आणि त्या बदल्यात इराणला स्वतःच्या त्यांचे जे काही त्यांच्यावर लादलेले जे सँक्शन्स होते, इकॉनॉमिक सँक्शन्स, ते टप्प्याटप्प्याने कमी केले जातील. बरोबर. हा एक तो करार होता जो बराक ओबामा यांच्या काळात झाला होता. त्यांच्यानंतर ट्रम्प सत्तेवर आलेत आणि ट्रम्पने त्याच वेळेस त्यांच्या पहिल्या टर्ममध्येच तो करार काढून टाकला काढून किंवा तो टाकला, रद्द रद्द केलेला आहे. जर कदाचित आज तो करार असता, तर ह्या गोष्टी तर झाल्या नसत्याच. पण इराण जे पॉवरफुल किंवा जे वागत होतं, तसं कदाचित ते वागलंही नसतं. थोडंसं वेगळ्या प्रकारे बघूयात आपण, की एक तर NPT नावाचा करार आहे, न्यूक्लिअर नॉन प्रोलिफरेशन ट्रीटी, अण्वस्त्र प्रसारबंदी कायदा. त्याच्यामध्ये इराण हा सिग्नेटरी आहे. मग सिग्नेटरी जे असतात त्यांना IAEA खाली काम करावं लागतं. इंटरनॅशनल ऑटोमिक एनर्जी एजन्सी, यांचं व्हिएन्ना, ऑस्ट्रिया इथे मुख्यालय आहे. आणि मग हे IAEA वेळोवेळी आपले एक्सपर्टची टीम पाठवतं आणि चेक करतं, की तुम्ही शांततेसाठी म्हणजे ऊर्जेसाठी करता एनरिचमेंट युरेनियमची, का तुम्ही शस्त्रांसाठी करतात. मग विशिष्ट लेव्हलला एनरिचमेंट केलं तर शस्त्रात रूपांतर करता येतं अण्वस्त्रांमध्ये. मग ते चेक करायचं काम IAEA कडे आहे. IAEAचे तज्ञ वारंवार जातात इराणमध्ये, इराणला प्रवेश देतं, वेगळ्या फॅसिलिटी दाखवतं. पण या सगळ्यांचा आरोप असतो की नाही, ते सिक्युरिटी फॅसिलिटी तयार करतायत, तिथे तयारी करतायत. इराणचं म्हणणं की असं काही नाही, थोडा भ्रम झालाय. IAEA सांगताय, IAEAचा रिपोर्ट बघा. विशेष म्हणजे IAEAने आतापर्यंत असं कुठेच स्पष्ट म्हटलेलं नाहीये की इराणने अशा प्रकारे म्हणजे न्यूक्लिअर मिसाईल ग्रेड एनरिचमेंट केलेली आहे, असं त्यांनी कुठेच म्हटलेलं नाहीये. फक्त ते रिसेंटली या अटॅक पूर्वी शेवटची मिटिंग झाली IAEAची, त्यात मात्र त्यांनी अशी भूमिका घेतली की आम्ही निश्चित सांगू शकत नाही. ते दुर्दैवी आहे की IAEAचं कामच निश्चित सांगण्याचे होय ना, ते हो की नाही काही सांगा. पण हे नरुवा कुंजुरवा जे आहे ते निश्चितच IAEAची प्रतिमा डागळणार आहे की तुम्ही निश्चित का ते सांगा. मग आता इथे करत असेल इराण, करत नसेल, ते निदान त्याचे सदस्य तरी आहेत NPTचे. भारत सदस्य पण नाहीये, पाकिस्तान सदस्य पण नाही, इस्रायल सदस्य आहे का? हे लोक सदस्य पण आपण पण नाही, आपण काहीच IAEA खाली ठेवत पण नाही पारंपरिक. आपण आपले न्यूक्लिअर शस्त्र उभे करून बसलोय. मग इराणला असं वाटतं की आमच्या सार्वभौमतेसाठी ते शस्त्र आवश्यक आहेत. तर इस्रायलकडे आहेत की ऑलरेडी, त्यांना आवश्यक वाटतात. अमेरिकेकडे आहेत की त्यांना आवश्यक वाटतात. पुन्हा आहेत म्हणून ते वापरतील असं तुम्ही कसं काय ठरवलं परस्पर?
तुम्ही स्वतःला जबाबदार समजता, तसं इराणी जबाबदार आहे. हम्म. तुमच्याहून जुनी सभ्यता आहे. बरोबर. इस्रायल असो की अमेरिका, तेव्हा खूप जुनी सभ्यता ही इराण आहे. त्यामुळे मग अशा प्रकारे स्वतः जबाबदार समजणं, इतरांना बेजबाबदार असल्याचं हे ठरवणं आणि ते आंतरराष्ट्रीय करारांमध्ये सहभागी असूनही असा आरोप करणं हम्म. आणि तज्ज्ञांचे हे अजिबात न मानणं, या सगळ्यात असं दिसतं की हे कारण नाही अटॅकचं. हम्म. अटॅक करायचं आधीच ठरलं होतं. हम्म. हे कारण असो वा हम्म. नसो, सगळी तयारी इस्रायलने आधीच केलेली होती. एकाच वेळी सगळ्या देशांची त्याने जे वेर घेतलं इस्रायलने, त्यातनं असं दिसतं की ते सातत्याने तयारी करत होते की ज्या प्रकारे त्यांच्याकडे सगळी स्पाय सिस्टम रेडी आहे. त्यांना बारीक बारीक गोष्टी इराणमध्ये कळतात, कुठे मीटिंग होतं आणि काय कधी कोणाला मारायचं आहे. हो. त्यातनं असं दिसतं की तयारी पूर्ण आहे. कारण की खोमेनीला मारताना पण त्यांनी असं सांगितलं की आम्ही 30 दिवस आधी त्याचा प्लॅन करत प्लॅन होतो किंवा केला 30 होता. दिवसांपासून खोमेनींवर नजर होती बरोबर आहे. आणि त्याच्यानंतर आम्ही अटॅक सगळे केलेला आहे. अधिकारी एकत्र जमले मीटिंगला. हा. 48 अधिकारी होते मेन सगळे. Right. तेव्हा ते मीटिंगवर त्यांनी उडवून सगळ्यांना एकाच वेळी मारलंय. बरोबर. मग ती सगळी तयारी त्यांची होतीच. तर ह्या युद्धामध्ये जे इराणने म्हणजे एक प्रकारचा जो रिप्लाय दिलेला आहे, तर इराणने जे अमेरिकेचे एम्बेसीज आहेत, हो. जिथे अमेरिकेचे बेस आहेत एम्बेसीज प्रत्येक देशातले मिडल ईस्ट मधल्या, तर तिथे त्यांनी हल्ला केलेला आहे. बरोबर. मग ते जे काही देश आहेत जसे सौदी आहे किंवा UAE आहे, कतार, कुवेत, ओमन अशा ऑलमोस्ट सगळ्याच मिडल ईस्ट कंट्रीज मध्ये त्यांनी हल्ला केलेला आहे US एम्बेसीजवर. मग त्या देशांनी हा हल्ला स्वतःवर असा कन्सिडर केलेला नाहीये, बरोबर आहे. पण त्यांनी तसा इराणला पाठिंबा सुद्धा दिलेला नाहीये. तर याच्या मागचं नेमकं कारण काय? नाही, स्वतःवर घेतला नाहीये कारण मग तो तसाच स्वतःवर नाही त्यांच्या ना. जरी त्यांचे काही लोक मेले असले तरी तो एम्बेसीवर केला अटॅक आहे. तसं पर से या लोकांचं इराणशी थेट युद्ध नाहीये आणि त्यांना पडायचं पण त्याच्यामध्ये नाही. हे इस्रायल आणि अमेरिकेचं आणि इराणचं युद्ध आहे. अरबांचा छुपा पाठिंबा अमेरिका इस्रायललाच आहे आणि म्हणून तर खोमेनी यांच्या मृत्यूवर कोणीही दुःख व्यक्त केलेलं नाहीये. त्यामुळे भारतावर प्रेशर येतं की तुम्ही दुःख व्यक्त करा, अरब देशांनी व्यक्त केलेलं नाहीये. पण मग त्यामुळे कसं आलंय की मग याची व्याप्ती किती वाढवायची हा एक प्रकारे अरब देशांपुढे पडला प्रश्न आहे की जर ते स्वतःवर घेतलं तर मग त्यांनी इराणच्या विरुद्ध लढायचं का, उतरायचं का युद्धामध्ये. तर तसं पडणं म्हणजे मग अजूनच अमेरिका इस्रायलच्या प्लेइंग इन दर हँड की त्यांचं काम परस्पर करून देणार का आहे. जर अमेरिका इस्रायलचं युद्ध आहे त्यांना लढू दे काय ते. अर्थात त्यांच्यावर अटॅक होणं हे सुद्धा अमेरिका आणि इस्रायलची नाशकी आहे की अशा प्रकारे जी सिक्युअर्ड शहरं होती, प्रॉस्परस शहर होती, त्या धाडकन अमेरिका इस्रायल आणि टाकलं. आणि या सगळ्यांना एक धडा मिळालाय की त्यांच्याकडे इंटरसेप्टर मिसाईल होते की ते कुठे यशस्वी झाले, ते वापरता आले नाहीत किंवा वापरले पण उपयोग झाला नाही. त्यात एक धडा असा इंटरेस्टिंग मिळतो की बरं दुसरी शस्त्र विकत घेतली महागडी, ते संरक्षण देतील असं काही नाही. हा एक इंटरेस्टिंग धडा आहे. तुम्ही ते इंटिग्रेट करता का, तुम्ही स्वतः सॉफ्टवेअर कोड तयार करता का, स्वतः सिच्युएशन पुढे अनालाइज करता का, तर तुम्ही ते संरक्षण करू शकता. असं भारताने ऑपरेशन सिंदूर मध्ये केलं संरक्षण. कारण भारताची सॉफ्टवेअर सिस्टम होती, इंटिग्रेटेड प्लॅनिंग होती आणि आपल्याला ती कल्पना होती की काय होऊ शकतं. आपण आकाश तीर नावाचे मिसाईल तयार ठेवत स्वतःचे, त्याच्यामुळे आपण संरक्षण करू शकलो. तसं या देशात झालं नाहीये. हे सगळे देश जे आहेत त्यांना असं वाटत होतं की आपण अमेरिकेकडनं किंवा इस्रायलकडनं वगैरे विकत घेतलं की त्याच्यावर आपलं काम होईल. तसं होत नाही, असं दिसून आलं. तर आता इथे प्रश्न येतो भारताचा. हे युद्ध जेव्हापासून सुरू झालेलं आहे तेव्हा भारताच्या इकॉनॉमीवर परिणाम दिसायला लागलेले आहेत. एक्झॅक्टली. भारत सगळ्यात जास्त जे तेल आयात करतो ते मिडल ईस्ट कंट्रीज मधूनच करतो. बरोबर आहे. जवळपास 50% तेल भारत स्ट्रेट ऑफ हॉर्मुझची समुद्रधुनी आहे त्याच्यातून तो तिथून आयात करतो. बरोबर आहे. आणि आता इराणने ती धुनी बंद करण्याचं घोषित केलेलं आहे. तर याचा परिणाम भारतावर आणि भारताच्या अर्थव्यवस्थेवर नक्कीच गंभीर होईल. पण नेमका फक्त ऑइलवरच होणार आहे का, पेट्रोल प्रोडक्ट्स आहेत त्याच्यावरच होणार आहे का, इतर कुठल्या कुठल्या क्षेत्रावर किंवा इकॉनॉमिक्स याच्यामध्ये परिणाम होऊ शकतो? बराच काही. कारण मुळात पेट्रोलियम जे आहे हा सेन्सिटिव्ह मुद्दा आहे की इट हॅज अ स्पिल ओव्हर इफेक्ट. की पेट्रोल डिझेलचे दर वाढले की अर्थव्यवस्थेच्या सगळ्याच गोष्टी दर वाढू शकतील. त्या खरं तर गेल्या वर्षीची एक मोठी अचिव्हमेंट अशी होती की आपली महागाई 1% होती. कित्येक वर्षानंतर आपण केली अचिव्हमेंट 1%. अगदी कमीच होती, म्हणजे गरजेपेक्षा सुद्धा कमी होती. आता ते पूर्ण दिवस होण्याची शक्यता आहे. ऑलरेडी $80 पुढे पर बॅरलचे दर गेले आहेत ऑइलचे. ते 100च्या पुढे गेले तर मग ती धोकादायक स्थिती निर्माण होते आणि देशांतर्गत किमती वाढू शकतात. हा धोका आहे. पलीकडे हे सगळे पश्चिम आशियातले देश आहे, इथे आपण मोठा निर्यात करतो. ती निर्यात आता धोक्यामध्ये आली आहे. फळावळ आपण निर्यात करतो, कापड निर्यात करतो. पुढचं म्हणजे जवळजवळ 1 कोटी लोक आपले या मध्य आशियाई देशांमध्ये काम करतात आणि ते बऱ्यापैकी पैसे कमवतात आणि त्यातला बहुसंख्य पैसा ते भारताला पाठवून देतात. रेमिटन्सेस, परतावा म्हणून. सर्वात जास्त परतावा असा महाराष्ट्राला मिळतो भारतात. मग त्या सगळ्या परिणाम म्हणून आता ते 1 कोटी लोक तर अडकल्यासारखे झालेत. तर तिथे आता युद्ध सुरू असेल, त्यांची अर्थव्यवस्था आता मंदीमध्ये अडकू शकते. या सगळ्याचा एकत्रित परिणाम भारतीय अर्थव्यवस्थेवर होणार यात काहीच शंका
नाहीये. किती दिवस युद्ध चालतं त्यावर सगळं डिपेंड आहे. कारण की आत्ताच आजच स्टेटमेंट आलेलं आहे की भारताकडे 2 महिने पुरेल इतकाच तेलाचा साठा त्याला आहे. साठा आहे. आणि त्यातच शुक्रवारपासून जवळपास शेअर मार्केट पडलेलं आहे किंवा गोल्ड असेल, सिल्वर असेल, याच्या किमतींवर सुद्धा परिणाम झालेला हो आहे. हो. पण याच्यामुळे भारताच्या राजकीय स्थिरतेवर सुद्धा परिणाम होईल का? लगेच होणार असं वाटत नाही. आता इराण मुळात किती वेळ लढतो त्याच्यावर डिपेंड खूप काही. जर त्यांनी युक्रेन सारखं लढाई वाढवत नेली आणि 2-2, 3-3 वर्ष चालवली तर खूप मोठा परिणाम आपल्यावर होईल. पण तज्ञांचं असं म्हणणं आहे की त्यांची जी काही तडफड चालली आहे ती 8 ते 10 दिवस त्यांची मिसाईल संपेपर्यंत चालेल आणि त्यानंतर मात्र त्यांना काही फारसं करता येणार नाही. तसं त्यांचं ते तज्ञांचं खरं ठरलं. आता या सगळ्यामध्ये रेजिम चेंजचा एक मुद्दा आहे की खोमेनींना मारल्यामुळे उलट नुकसान असं झालंय की त्यामुळे आता पुढचे लोक जास्त कट्टर असण्याची शक्यता आहे. पुन्हा रेजिम चेंज अशी झालीच नाही की ज्यांना असं वाटत होतं की आपण त्या पेहलवींचा जो मुलगा होता त्याला आपण पुन्हा सत्तेवर आणू आणि त्याला सत्ता देऊ, सूर्याकडे जर राजाच्या मुलात देऊन टाकत तसं काय होईल असं दिसत नाहीये. मधल्या काळात जे लोक आंदोलन करत होते तेही आता राष्ट्रवादी बोलून सपोर्ट करतायत. सर त्याच्या मागे एक कारण आहे का? म्हणजे मी आता एक स्टोरी अशी ऐकली होती की जेव्हा खोमेनी यांना सांगण्यात आलं त्यांच्या सुरक्षा रक्षकांकडून किंवा त्यांच्या टीम कडून की तुमच्या जीवाला धोका आहे, तुम्ही आमच्याबरोबर चला आणि एखाद्या बंकरमध्ये आम्ही तुम्हाला सेफ ठेवू. तर तेव्हा त्यांच्याकडून असं उत्तर आलं की मला सेफ ठेवण्यापेक्षा तुम्ही जनतेला सेफ ठेवा, कारण की धोका त्यांच्यावर पण आहे, अटॅक त्यांच्यावर पण होऊ शकतो. आणि त्याच्यामुळेच ते बंकरमध्ये किंवा सेफेस्ट ठिकाणी ते गेले नाहीत आणि ते तिथेच थांबले. आणि आता त्यांची प्रतिमा अशी झाली की ते देशासाठी शहीद झालेत. बरोबर. आणि म्हणूनच जे तुम्ही म्हणताय की लोकांचा जो प्रतिसाद आहे किंवा लोकांचा जो सकारात्मक जो विचार आहे तो त्यांच्यासाठी पुन्हा आता डेव्हलप व्हायला लागलेला आहे किंवा आता पुन्हा लोक राष्ट्रवादाकडे झुकलेत आणि ते कसे बरोबर होते आणि वेस्टर्न कंट्रीज कसे चुकीचे आहेत असा पुन्हा एक विचार सुरू झालेला आहे असं दिसतंय आपल्याला. थिअरी कितपत बरोबर माहिती नाही पण तो इफेक्ट तो साधलाय मात्र की मुळात तरी बंकर मध्ये मीटिंग न घेता ओपन मध्ये मीटिंग कसं काय घेतली तर आश्चर्य आहे. हो. जिथे इस्रायलला बारीक बारीक गोष्टी कळतात मग एक प्रकारचं म्हणत शहीद होण्याची कल्पना असेल तरी जबरदस्त आहे. म्हणजे जसं ते इराण युद्ध झालं होतं 8 वर्ष चाललं, दोघे थकले, दोघांचे प्रचंड नुकसान झालं. तसं हे युद्ध पण लांबलं तर पश्चिम आशियामध्ये सगळ्यांचं म्युच्युअल डिस्ट्रक्शन आहे आणि खूप मोठं नुकसान सगळ्यांचं एकत्रित होण्याची शक्यता आहे. आणि आपले नुकसान आहे कारण आपल्या या भागामध्ये खूप मोठे स्टेक्स होते रिसेंटली की आपल्याला नॉर्थ साऊथ कॉरिडॉर करायचा होता, त्यात सेंट्रल एशिया आणि युरोपशी संपर्क साधायचा होता. त्यानंतर एक इंटरनॅशनल मिडल ईस्ट कॉरिडॉर होता की ज्यातनं आपण ओमान, सौदी आणि इस्रायल तो आपण थेट मध्य मेडिटेरियन सी मधून युरोपशी कॉन्टॅक्ट करत होतो. तो अडचणी त्याच्यामध्ये येतोय किंवा मग इराणचं चहाबहार बंदर आपण डेव्हलप करत होतो. असं एकाच वेळी सगळे आपले प्रकल्प आता अडचणीत आलेले आहेत आणि अशा प्रकारे जागतिकीकरणामध्ये पुढे उडी घ्यायची होती आपल्याला आणि त्यातनं देशाच्या अर्थव्यवस्थेला चालना द्यायची होती. वाढवण बंदर आपण महाराष्ट्रामध्ये करायला घेतलंय, समृद्धी महामार्गाची लिंक तिकडे आपण टाकतोय. हे सगळं त्या लॉजिक होतं की तिथं मागणी वाढेल, गुंतवणूक वाढेल, मोठ्या संधी ओपन अप होतील आणि त्यातून आपण पुढे जाऊ. पण हे सगळं लांबत गेलं तर हे सगळं प्रोजेक्शन जे आहे आपलं ते चुकत जाईल आणि त्याचा मोठा फटका भारताला बसू शकतो. सर इथे अजून एक मुद्दा असा येतो तो म्हणजे कलेक्टिव्ह सिक्युरिटीचा. बरोबर. जसं नाटो ही संस्था आहे जी कलेक्टिव्ह सिक्युरिटीच्या बेसिसवरच काम करते की नाटो मध्ये जे काही सदस्य देश आहेत त्या देशामध्ये एकावर जरी आक्रमण झालं, हल्ला झाला, युद्ध झालं तर इतर सगळे देश मदतीला धावणार. तसंच कलेक्टिव्ह सिक्युरिटीचं एक अग्रीमेंट जे आहे स्ट्रॅटेजिक पीस अग्रीमेंट हे सौदी अरेबिया आणि पाकिस्तान यांच्यामध्ये सुद्धा झालेलं आहे. मग आता जर सौदीवर हल्ला झालेला आहे आणि पाकिस्तान आणि अफगाणिस्तान यांचं दोघांचं पण युद्ध सुरू आहे तर अशा वेळेस सौदी पाकिस्तानला मदत करणार का पाकिस्तान सौदीच्या मदतीला धावून जाणार आहे? आता ट्रिकी आहे. आता टेक्निकली जसं सौदीने म्हटलं की मी युद्धात आहोत तर पाकिस्तान मदतीला गेलं पाहिजे. त्यांच्याकडे न्यूक्लिअर बॉम्ब पण आहे, न्यूक्लिअर बॉम्ब सगळ्यात गेलं पाहिजे. प्रत्यक्षामध्ये पाकिस्तान स्वतःच अफगाणिस्तान बरोबर युद्धामध्ये अडकलाय आणि तेही अडकत जातील असं वाटत लागलंय आणि तेही लांबचं लढणारं युद्ध आहे. त्या पलीकडे जाऊन थेट जसं सौदीने असं कुठे मान्य केलं नाही की आमचा हल्ला झालाय, तो अमेरिकन अँबेसिडर झालेला हल्ला आहे. थेट युद्धाची घोषणा कुठे केलेली नाही आणि त्या अर्थाने मग पाकिस्तानने जाणं सध्या गरजेचं नाहीये. पण मुळात इस्लामिक नाटो जी कल्पना आहे ती इंटरेस्टिंग आहे की तुर्की हा देश, सौदी आणि पाकिस्तान हे एकत्र आले. तुर्की हा तुर्की गट इस्लाम मधला, हे सौदी अरब देश आणि चौथ्या गटातला पाकिस्तान आहे. ते विरुद्ध इराण हा तिसऱ्या गटातला म्हणजे शिया मुस्लिम. मग असं 3 मुस्लिमाच्या गटाने चौथ्या गटाला कॉर्नर करायचा प्रयत्न केलाय असंही म्हणताय. हे इस्लामिक नाटो काय फारसं तर चालेल असं वाटत नाही कारण पाकिस्तानी याबाबत सावध झाले आता की त्यांच्याकडे खरं सांगायचं न्यूक्लिअर बॉम्ब सोडला तर काहीच उरलेलं नाही. तो कितपत चालतो ते माहिती नाही. पण सर इथे इस्लामिक नाटोचा जसं तुम्ही उल्लेख केला तसं जे नाटो आहे जे कलेक्टिव्ह सिक्युरिटीचा जो पहिला आपण म्हणू की एक्झाम्पल किंवा पहिला प्रकार जो होता तर ते नाटो
ते सुद्धा आता कुठेतरी कमी पडताना दिसतंय किंवा त्याचा जो उद्देश होता तोही कुठेतरी कमी होताना दिसतोय. कारण की आजच स्पेनने असं सांगितलंय की आम्ही आमचा जो बेस आहे, म्हणजे आमचं जे काही देशाचं भूमी आहे ती आम्ही अमेरिकेला वापरायला देणार नाही. मग बिंग अ नाटो कंट्री की त्यांनी हे देणं गरजेचं होतं, पण त्यांनी सुद्धा नकार दिलेला आहे. मग कुठेतरी नाटो त्या जे मेन जे त्याचा पर्पज होतो त्याच्यापासून ते कुठेतरी फारकत घेतंय का? थोड्या प्रमाणात. पण मागे पण जेव्हा इराकवर हल्ला केला होता अमेरिकेने, तेव्हाही नाटोने सपोर्ट दिलेला नव्हता. की जर तुमचं वैयक्तिक युद्ध तुम्ही कुठेतरी खेळ खेळताय, तर नाटो म्हणते की आम्हाला त्यात खेचू नका, आमच्या सैनिकांचे प्राण आहे त्याच्यामध्ये देऊ नका. तर नाटो स्वायत्त भूमिका आपण घेतच असतं काय, कारण युरोपात स्वतःचं अस्तित्व आहे, स्वतःचे विचार आहेत. आणि असंही आता ट्रम्पने सांगितलं आहे की यापुढे आम्ही तुमचा खर्च करणार नाही, तुम्ही आपापलं संरक्षणाचा खर्च स्वतः करा. सगळ्या सरकारांनी युरोपमधल्या आपल्या बजेटमध्ये संरक्षणाचं बजेट वाढवलेलं आहे. मग आता असे ते करतातच आहे, तर त्याचं म्हणजे काय ऐकायचं आहे लोकांचं, का त्यांच्यापासून सहजी फरफड आपण काढायची. आणि त्यामुळे मग त्या अर्थाने नाटो आता आहे खात दूर राहणार, यात काहीच शंका नाही. ते जास्त याच्यामध्ये इन्व्हॉल्व्ह होणार नाही, जसं इराकच्या वेळी झालेले नव्हतेच. सो इथे अजून एक असा मुद्दा येतो तो म्हणजे युनिपोलर वर्ल्ड किंवा बायपोलर वर्ल्ड. 1991 पर्यंत जगामध्ये दोन सुप्रीम पॉवर्स होते, जे युएसएसआर आणि युएसए. म्हणजे तेव्हा बायपोलर वर्ल्ड असं आपण म्हणत होतो. त्याच्यानंतर थोड्या काळासाठी युएस हा एकटाच सुप्रीम कंट्री राहिली होती आणि तेव्हा युनिपोलर वर्ल्ड होतं. पण आता 2008 पासून आपण म्हणू शकतो की मल्टीपोलर वर्ल्ड आहे. बरोबर. की बरेच जे देश आहेत की जे सत्तेच्या मध्यस्थानी आहेत किंवा त्यांचं महत्व वाढत चाललेलं आहे. मग अशा सिच्युएशन मध्ये किंवा अशा ह्या काळामध्ये अमेरिकेने पुन्हा स्वतःला युनिपोलर कडे घेऊन जाणं हे कितपत योग्य आहे? कारण की एकीकडे रशिया आहे, चायना आहे, भारत आहे. मग हे जे देश आहेत जे स्वतःला सिद्ध करण्यासाठी म्हणजे प्रयत्न करतायत किंवा इकॉनॉमिक त्यांचे जे काही हे आहेत स्टेटस आहे ते वाढवण्याचा प्रयत्न करतात आणि पुन्हा अमेरिका स्वतःला युनिपोलर कडे घेऊन चालली. तर हे कितपत योग्य आहे? योग्य अयोग्यपेक्षा आता अमेरिका पुरी स्वार्थी होतीच, पण ते मान्य करत नव्हते. आता अमेरिकेने स्पष्ट सांगून टाकले आम्ही पक्के स्वार्थी आहोत, आम्हाला अमेरिका फर्स्ट, अमेरिका ओनली. त्यात ते अमेरिका ओनली म्हणजे एकटेचपणे शक्यता आहे, वाढत चालली. पण त्यांचं म्हणणं की कॅनडा आम्हाला 51 राज्य बनवायचं आहे, ग्रीनलँड आम्हाला विकत घेतो की नाही तर डायरेक्टली ताब्यामध्ये घेऊन टाकतो. त्याचा अजेंडा सगळं ठरलेला आहे लॅरित, की काय 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 करायचंय. इराणचा अजेंडा होताच, तो इथं हातामध्ये घेतलाय. तर मग हे अमेरिकेचं दुर्दैव आहे की अमेरिकेत काय होतं की इलेक्शनच्या काळामध्ये कॅन्डिडेट सांगतात की आम्हाला अध्यक्ष करा, आम्ही सगळ्या युद्धातनं माघार घेऊ, युद्ध थांबवू, अमेरिकेला गुंतवणार नाही. आणि उद्या अध्यक्ष झाले की यांची कृती बरोबर उलटी असते. हे जगभरच्या युद्धांमध्ये अमेरिकेला गुंतवतात आणि त्याच्यामुळे अमेरिकेचं नुकसान करून घेतात. आणि त्यातच अमेरिकेचं नुकसान अफगाणिस्तानमध्ये 20 वर्ष काढून खूप नुकसान घेतलंय, इराकमध्ये अटॅक करून नुकसान करून घेतलं. तेव्हाही वेपन्स ऑफ मास डिस्ट्रक्शन आहेत सद्दामकडचं कारण दिलं होतं, त्यातलं काही सापडलं नाही. मग त्याचं पार्ट 2 आता चाललाय की यांनी न्यूक्लिअर मिसाईल बनवलेत, काही सिद्ध तर करता आलेलं नाहीये. उद्या अख्खा इराण न्यूक्लिअर म्हणून दाखवता येणार नाही की नक्की कुठे काय चाललंय. मग हे सगळं कशासाठी चाललंय म्हणजे जे ज्यू लोक आहेत त्यांची एक लॉबी काम करते, ज्याला झायोनिस्ट लॉबी सुद्धा म्हटलं जातं. करेक्ट. आणि ती आपल्याला एवढं माहिती असतं की बरेचसे जे काही तिथले इंडस्ट्रियलिस्ट असतील, जसं की मार्क झुकरबर्ग आहेत किंवा त्यांचे जे तेल कंपनी आहेत त्यांचे जे सीईओ असतील किंवा बँकिंग मध्ये बरेचसे जे लीडर्स आहेत, हेड आहेत, तर ते ज्यू आहेत. मग ही जी झायोनिस्ट लॉबी आहे ती नेमकी किती धोकादायक आहे किंवा किती स्ट्रॉंग आहे? ती खूप छोटी आहे संख्येने समजा. तसं जूनची संख्या जगात अगदी म्हणजे मुठभर आहे, पण ते खूप पॉवरफुल आहेत आणि ते खूप कट्टर आहेत. म्हणजे कट्टरतावादामध्ये स्पर्धा आहे की हे आपण म्हणतो की मुस्लिम लोक कट्टर असतात वेस्ट एशियातले, ते काय कट्टर असेल त्याहून जास्त कट्टर हे ज्यूज आहेत. आणि त्यांना असं वाटतं की जगात जे काही शोध लागले, जगाचं जे काही झालं चांगलं वाईट, ते सगळं आपल्यामुळेच झालं, आपणच जगाच्या केंद्रस्थानी होतो की आहोत असं वाटत राहतं. आणि त्यांच्यामुळेच इस्रायल निर्माण झाला, पहिली गोष्ट त्यांच्यामुळेच टिकला, हे तितकंच खरंय. आणि आज जे काय त्याचा आक्रमक राष्ट्रवाद आहे आणि प्रगती आहे, ती प्रामुख्याने या विकसित देशातून आलेली आहे. ती स्वतः इस्रायल तयार केली असं म्हणता येणार नाही. इस्रायलमध्ये जेवढे ज्यू आहेत त्याहून जास्त तर एकट्या न्यूयॉर्क राज्यामध्ये आहेत. त्यामुळे मग कसं आलं की बाहेरनं स्पॉन्सर केलेलं राज्य आहे, त्यामुळे इस्रायलला स्पॉन्सर्ड स्टेट असं म्हटलं गेलंय की बाहेरनं स्पॉन्सर केलेलं हे राज्य. आणि अशा प्रकारे मग हे जे झाओनिस्ट लॉबी जी आहे तिचा रोल हा एक कायमच मोठा मुद्दा राहिलाय. की काही काळांना सहानुभूती मिळाली का, कारण होलोकास्ट नावाचं हिटलरने केलं, 50 लाख ज्यूंना खूप छळछळ करून मारलं. ती सहानुभूती योग्य पण होती, पण आता हे त्याचं उलट वेगळ्या प्रकारे काढतात की ते हे उलटी हत्याकांड करत सुटलेत. त्यामुळे आता मला वाटत नाही की यांच्यापुढे सहानुभूती मग यापुढे तयार राहील. म्हणजे भारताचं परराष्ट्र धोरण या बाबतीत नेमकं काय आहे? भारतातले जे नेते आहेत, सर्वोच्च नेते, ते विश्वगुरु आहेत. मग विश्वगुरु विश्वामध्ये चाललेल्या युद्धाबद्दल नेमकं काय भूमिका मांडत आहेत?
तर त्यांची भूमिका मौन अशी आहे. मौन व्रत साधलं आहे. काही लोक म्हणतात की मौनाची भाषांतर होतात आणि ते प्रभावी असतात वगैरे. पण दुर्दैवाने भारताने जसं आपण कम्पेअर करू नेहरूंची, की समजा नेहरू असते आणि नेहरूंच्या काळात भारत गरीब होता, साधनं नव्हती, तरी त्यांनी जागतिक व्यवहारामध्ये मोठा भाग घेतला. त्यांनी कोरियन युद्ध थांबवलं. आफ्रिकेत ठिकठिकाणी भारताने शांती सैन्य पाठवलं. त्या काळात सुद्धा भारताने भूमिका घेतली शांतीसाठी आणि तसे ऍक्टिव्ह प्रयत्न केले. त्यामुळे आपली स्थिती आज बरीच चांगली आहे. तरी आपण सर बोलायला पण तयार नाही होते. मग त्या विश्वगुरु तर राहू दे, आपल्या काही भूमिका आहे की नाही याचा ते प्रश्न उभा राहिलेला आहे. तर निश्चितच जास्त ऍक्टिव्ह भूमिका शांततेसाठी घेण्याची गरज आहे भारताने, असं निश्चित म्हणता येईल. कारण कोणीतरी शांततेसाठी प्रयत्न केले नाही तर शांती आपोआप निर्माण होत नाही. सर मग इथे मोदी आणि नेहरू यांच्यातला ठळक फरक काय दिसतो? कारण की जेव्हा देशात काही नव्हतं असं म्हणू शकतो आपण, किंवा देश नुकताच स्वतंत्र झाला होता, देशाची अर्थव्यवस्था एवढी स्ट्रॉंग नव्हती जितकी आज आहे, आणि देशामध्ये तेव्हा पण न्यूक्लिअर पॉवर्स नव्हते, पण आज आहेत आपल्याकडे. मग बऱ्याच गोष्टीमध्ये आपण त्या काळामध्ये 1947 मध्ये आपण लढत होतो किंवा आपण स्वतः मिळवण्यासाठी प्रयत्न करत होतो. अशा वेळेस पंडित नेहरूंनी जी एक्सटर्नल पॉलिसी आहे किंवा फॉरेन पॉलिसी जशी बनवली, जशी मोल्ड केली, तशी आज मोदींच्या टर्म मध्ये ती दिसते का त्याच्यामध्ये बराचसा फरक दिसतो? आता कसं ना की जिओ इकॉनॉमिक्सचं रूपांतर जिओ पॉलिटिक्स मध्ये होतंय पुन्हा एकदा. त्यामुळे जिओ इकॉनॉमिक्सच्या बाबतीत आपले पंतप्रधान एकदम एक्सपर्ट आहेत. आणि ते ज्या प्रकारे मार्केटिंग करतात भारताचं, ज्या प्रकारे गुंतवणूक करण्यासाठी प्रयत्न करतात, देशांतर्गत अर्थव्यवस्था त्यांनी इतके वर्ष स्थिर पद्धतीने बरोबर चालवली आहे, महागाई नियंत्रणात ठेवली आहे, जबरदस्त त्यांचं यश आहे. पण आता जिओ पॉलिटिक्सकडे वळताना असं दिसून आलंय की त्या बाबतीत ते तितकेसे कम्फर्टेबल नाहीयेत. ते असं उघडपणे बोलायला तयार होत नाहीत. खूप मोजून बापून हे करायला बघतात, सगळ्यांशी गोड बोलायला बघतात. पण नुसतं सगळ्यांशी गोड बोलणं म्हणजे जागतिक राजकारण हाताळणं नव्हे. त्यामुळे दोन गोष्टीत फरक वाढतो. एक म्हणजे बांधिलकी. मग बांधिलकी कशासाठी? तर शांततेच्या तत्वासाठी, सौहार्द. नेहरू बांधिलकी होती त्यांची. पंडित नेहरू एक बांधिलकीने जाणारे होते. तसं आपल्या पंतप्रधानांची बांधिलकी अशी कुठे दिसून येत नाही. आणि दुसरा मुद्दा आहे व्हिजनचा, की पंडित नेहरूंनी एक व्हिजन ठेवली की सर्व आशियाने आता एकत्र आलं पाहिजे. 21वे शतक हे आता आशियाचं असणार आहे पुढचं, ते म्हणाले तेव्हा. आणि मग आपण एकत्र आलं पाहिजे. आणि त्याप्रमाणे 47 साली स्वातंत्र्य मिळायच्या आधीच ते दिल्लीमध्ये पहिली एशियन कॉन्फरन्स घेतली. फर्स्ट टाइम आशियातले सगळे देश एकत्र आले. फर्स्ट टाइम. त्यांना खुद्द महात्मा गांधींनी त्यांना भाषण दिलं समोर आणि जबरदस्त एक विजन उभी केली की व्हॉइस ऑफ एशिया, की आपण सगळे मिळून काहीतरी करूयात. एक एशियन जर्नल नावाचा नेहरूंनी काढलं स्वतः. आणि मग एशियन मंदूर डॉक्ट्रिन मांडला. तो काय होता की बाबा आशियावर कोणीही अन्याय करायचा प्रयत्न केला, वसाहतवाद आणला, काही केलं, तर आपण सगळे मिळून त्याच्याशी लढू. मग तो आज कुठे आहे? इराणवर हल्ले होत आहेत, साधा आपण तोंडात एक शब्द काढायला तयार नाही होत. मग अशा प्रकारे बांधिलकी हा एक मोठा मुद्दा आहे आणि दुसरा म्हणजे व्हिजन हा एक मुद्दा आहे. त्या दोन्ही बाबतीत आपण कमी पडतोय असं दिसतंय. तर मग त्या काळामध्ये नेहरूंनी नॉन अलाइनमेंट हो. ही भूमिका स्वीकारली होती किंवा ही चळवळच एक प्रकारे त्यांनी सुरू केली होती. ह्या काळामध्ये नरेंद्र मोदी नॉन अलाइन्ड आहेत का न्यूट्रल आहेत का खरंच कोणाची तरी बाजू घेत आहेत? आणि विविध देशांशी आपण आता मल्टी अलाइनमेंट करतो. म्हणजे काय? तर इश्यू बेस अलाइनमेंट, की वेगळ्या मुद्द्यांवर आपण अलाइनमेंट करतो आणि सगळ्यांना एकत्र करायचा प्रयत्न करतो. जी एक चांगली फ्लेक्झिबल पॉलिसी. पूर्वी कसं होतं की जग ब्लॅक अँड व्हाईट मध्ये बघायचा प्रयत्न करू आपण, की हे ब्लॅक अँड व्हाईट आणि ग्रे शेड बघत नव्हतो. आता आपल्याला कळलं की सगळं ग्रे शेड मध्ये आहे आणि आपण थेट कोणाला हिरो किंवा विलन ठरवत नाही. तर इस्रायलची काही बाबतीत आपला अलायन्स पण आहे आणि काही बाबतीत आपल्याला त्यांचं पटत नाही. इराणची काही बाबतीत अलायन्स आणि काही बाबतीत पटत नाही. हे चायनाशी, रशियाशी, सगळ्यांशी. ती चांगलं धोरण असलं तरी सुद्धा काय असतं की आयडिओलॉजी म्हणजे तुमची काही मूल्यव्यवस्था असली पाहिजे आणि त्या मूल्यांशी तुमची बांधिलकी पण असली पाहिजे. त्या मल्टी अलाइनमेंट हे एक यशच आहे, एक लवचिकता आहे. पण त्याचवेळी मूल्यांची बांधिलकी मात्र स्पष्ट असली पाहिजे आणि त्यांच्याशी तडजोड करता कामा नये. तिथे थोडंसं आपण म्हणजे कचरतो आहोत आणि स्पष्टपणे बोलून दाखवत नाही आहोत किंवा वेळ पडली तर कृती करत नाही आहोत. खरं तर आपण शांती सैन्य पाठवायची तयारी आजही केली पाहिजे. त्या जसं नेहरूंनी युनायटिंग फॉर पीस नावाचा ठराव युनायटेड नेशन मध्ये 1950 साली आणला आणि त्यातून त्यांनी कोरियन युद्ध थांबवून दाखवलं. तशा प्रकारचे ठराव आपण युनायटेड नेशन मध्ये आणायला पाहिजे ना. आपली तर इच्छा आहे की आपल्याला परमनंट सीट मिळावी. मग तुम्ही इच्छा दाखवा, काहीतरी आम्ही करतो, तसं ठराव आणा, युद्ध थांबवून दाखवा. पण तसं थांबवून दाखवायची आपण कुठलेही दाखवत नाही होत इच्छा. तर मग इथे अजून एक जसं तुम्ही मुद्दा उपस्थित केला तो म्हणजे एशियन कंट्रीज. आज आशिया खंडामध्ये भारत आणि चायना हे दोन महत्वाचे देश आहेत आणि सगळ्याच बाबतीत आहेत, भौगोलिक रित्या सुद्धा आहेत किंवा अर्थव्यवस्थेच्या बाबतीत पण हे दोन महत्वाचे देश आहेत. जिथे भारताची भूमिका अस्पष्ट आहे तिथे चायनाची भूमिका नेमकी काय आहे? आणि त्याचबरोबर रशिया सुद्धा जो स्वतःच एका युद्धामध्ये अडकलेला आहे, तर ह्या युद्धामध्ये रशिया आणि चायना यांची भूमिका नेमकी काय आहे? त्यांनी इराणला पाठिंबा दिलाय. मुळात मधल्या काळामध्ये हे जे एकत्र राहत चालले होते, तुर्की, इराण,
रशिया, चीन अशी एक चौकडी बनत चालली होती. त्याला मराठीमध्ये आपण थेट चांडाळ चौकडी असं म्हणू. त्या टाईपची चौकडी होती आणि ती फोडायचं हे पण या दोघांचं एक काम होतं. ते त्यांनी आता साध्य केलंय. चीन त्यांच्या अंतर्गत अर्थव्यवस्थेच्या याच्यामध्ये अडकलाय. त्यांच्याकडे अर्थव्यवस्था खूपच महत्वाची आहे. अंतर्गत त्याच्याकडे बबल तयार झालेत विशेषतः रिअल इस्टेटमध्ये आणि कधी देशांतर्गत बाजार कोसळतील सांगता येत नाही. मग अशा वेळी त्यांना आता खूप मोठी भूमिका घेण्याची क्षमता त्याच्यामध्ये उरलेली सध्या तरी नाही. आणि असंही चीनने ठरवून टाकलं आहे की जोपर्यंत आपलं राईज पूर्ण होत नाही म्हणजे काय तर डेव्हलप होत नाही पूर्ण तोवर कुठल्याही मोठ्या जबाबदाऱ्या हातामध्ये घ्यायच्या नाही. तर ते जरी डेव्हलपिंग कडे पोहोचत असले तर ते अजूनही अंडर डेव्हलपडच आहेत आपल्यासारखेच आहेत. त्यामुळे मग लगेच कुठली भूमिका घेणं मोठं तर जमण्यासारखं नाही. ते प्रॉक्सी वॉर छायायुद्ध म्हणजे काय ते इराण जे शस्त्र वापरत आहे त्यात मोठा वाटा चीनचाच आहे. आपल्या ऑपरेशन सिंदूरमध्ये आपला अनुभव आला की पाकिस्तान जे शस्त्र हे वापरतं शस्त्र 81% शस्त्र ही चीनचीच होती. पण ती शस्त्र फेल जात आहेत आणि त्यातनं ही स्पष्ट होते की मग चीनचं तितकंच प्रोडक्ट पॉवरफुल नाहीये हे दिसतंय. तिथे पण चायनाचाच माल आहे. चाहे तो चांद तक नाही तो शाम तक. शाम तक बरोबर. आणि रशिया जे अडकला युक्रेन युद्धामध्ये त्यांना आता कशात पडायची इच्छा उरलेली नाही. त्या युद्धामुळे ते जेरला आलेत. ते सुद्धा थांबवणं पीस स्टॉप पूर्ण करणं हेच त्यांच्याकडे सध्या मोठं आव्हान. त्यांना म्हणजे हॉनरेबल एक्झिट हवी युद्धातनं. त्यांना बाहेर पडायचंय. त्यामुळे ते आता यात पडायला तयार नाही. तर हे जर युद्ध लांबलं आणि जर तेल साठा कमी होत चाललाय तर 1991 सारखी सिच्युएशन पुन्हा येऊ शकते का? निश्चितच आपण 91च्या खूप पुढे गेलो आहोत आणि आता आपल्याकडे 600 बिलियनचं एवढं परदेश चलन उपलब्ध आहे. अजून काय आहे तर आपल्याकडे तेल साठे त्या काळात साठे असे नव्हतेच. पैसे दिल्यावर तेल मिळायचं तेवढंच फक्त आपण घ्यायचो. आता तसं नाही. आपण आता पाडूर किंवा मँगलोर किंवा विशाखापट्टणम येथे आपण मोठे मोठे साठे केलेत तेलाचे. त्या चांदी खोल्या 4थ्या ठिकाणी आपण साठे करायला घेतलेत. मग त्या साठ्यांमुळे साधारण 25 दिवस जरी एक टिपूस पर तेल नाही आलं तरी सुद्धा आपण चालवू शकू हीच आपली क्षमता आहे. पुन्हा हॉर्मुझ मधनं आपलं 50% तेल येतं पण इतरही ठिकाणवरनं इतर 50% येतं. त्या ठिकाणी आपलं येऊ शकतं. जगातला खूप मोठा कोळशाचा साठा हा आपल्याकडे आहे. त्याचा वापर वाढवता आपल्याला इमिजिएटली येईल. अमेरिका स्वतः तेल विकतं. व्हेनेझुएला त्यांच्याबरोबर आहेच. तिकडनं आणता येईल. आता पुन्हा एकदा आपण रशियाकडनं घेऊ. म्हणजे काय आपण रशियाकडनं कमी देता इश्यूज देता येईल की आता तुम्ही युद्ध करून ठेवलं तर आता रशियाकडनं गेल्याशिवाय पर्याय नाही. थोडक्यात आपल्याकडे आहेत. आता आपल्याकडे पर्याय आहेत. पूर्वी इतकी 91 इतकी स्थिती आता आपली वाईट नाहीये. निश्चितच आपली अर्थव्यवस्था ही जास्त बळकट पायावर उभी आहे. फक्त ती 7 ते 8% चालवणं आणि त्या पद्धतीने विकसित होण्याकडे पाऊल टाकणं हे आपलं जे उद्दिष्ट आहे ते आता बाधा येऊ शकते. पुन्हा रेट 6, 5, 4 असा उतरू शकतो दुर्दैवाने आणि बाह्य कारणांमुळे. त्याच्या आधी अंतर्गत कारणांमुळे तर कमी व्हायचा. आता याला दुर्दैवाने बाह्य कारणांमुळे इकॉनॉमिक सर्व्हे मध्ये तसं म्हटलंय की इकॉनॉमिक सर्व्हे म्हटले की जेव्हा भारत मागे जागतिकरणाच्या विरुद्ध होता तेव्हा आपल्याला जबरदस्ती केली की तुम्ही उतरा जागतिकरणाच्या मैदानात. आता आपण तयार आहोत. आता आपण फायदे सरसावलो आहोत. स्पर्धात्मक झालेलो आहोत. आपल्या जगातले सर्व तरुणही आपल्याकडे आहे. गुंतवणूक वाढते आणि असं असतानाच हे सगळे विकसित देश माघार घेत आहेत. संरक्षणवाद राबवत आहेत आणि म्हणतात की आपले व्यापार बंद. मग ते असं झालं की म्हणजे लग्नात गेलो आहोत आणि आपल्या जेवायच्या ताटापुढे बुंदी आली आणि मध्ये बुंदी संपली. तसं काहीच झालंय आणि त्यामुळे ते दुर्दैवी की आपल्याला या सगळ्या अडचणीतनं पण ठीक आहे. मग अडचणीतनं आपण मात करून काय करून दाखवलं तर ते यश जास्त चांगलं आणि मोठं असेल हे निश्चित. तसंच सर आता इकॉनॉमीचा आपण प्रश्न मांडलाच आहे. तर लॉंग टर्म, मीडियम टर्म आणि शॉर्ट टर्म भारताच्या अर्थव्यवस्थेवर कसा परिणाम आणि काय परिणाम होईल? शॉर्ट टर्म तर बघतोय की अनेक लोक परत येत आहेत तिकडनं. आपली 1 कोटी लोकसंख्या परत यायला लागली तर आपल्याला मोठा फटका बसू शकतो की सगळ्यांना सामावून घेणं, त्यांना रोजगार देणं, तो परतावा बंद झाल्यावर प्रगती चलनावर मोठा परिणाम आपला होणार आहे आणि निर्यात आयात लगेच अफेक्ट होतंय. तेलाचं हे होतं. हे शॉर्ट टर्म खूप आहेत. मीडियम टर्म मध्ये काय होऊ शकतो फायदा आपल्याला की समजा इराणमध्ये रेजिम चेंज झालं तर आपल्याला इराणकडे तेल घेता येईल. चहावर सुद्धा पूर्ण होईल. आपण हे करू, नॉर्थ साऊथ कॉरिडॉर करू. आपला जो ईस्ट वेस्ट कॉरिडॉर करायचा आपल्याला तोही आपण करून टाकू. त्या एक प्रकारे खरं सांगायचं तर मिडियम टर्म मध्ये फायदेच येतं. कारण इराण नाही म्हटलं तरी सगळं अडकल्यामुळे आपण अडकल्यासारखं झालो होतो. रेजिम चेंज झाला आणि आपलं प्रो गव्हर्नमेंट आलं अमेरिकेच्या तर आपलाही फायदाच त्याच्यामध्ये आहे. आणि मग लॉंग टर्म इक्वेशन बघितलं तर या सगळ्यात आपला धडा मिळालाय की हे आता आपण अज्युम जे करतो तो मधल्या काळात म्हणजे 76 वर्ष युद्धच झाली नव्हती. त्यामुळे युवाल नोआ हरारी या प्रसिद्ध इतिहासकाराने म्हटलं की आता ते युद्धांचं जग गेलं. आता अशा प्रकारे प्रत्यक्ष युद्ध होणार नाहीत. झालंय 1 नव्हे 3 नव्हे 4-5 युद्ध झालीत मोठी मोठी. संपत नाहीत. मोठा धडा आहे की असं काही प्रकार नाहीये. पुन्हा एकदा जे युद्धांकडे वळलं आहे आणि त्यामुळे तयारीला लागणं, थिएटरायझेशन पूर्ण करणं आपलं की थिएटर कमांड उभी करतोय आपण ते प्रक्रिया पूर्ण करणं, सशस्त्र बंद कारण एकाच वेळी आपल्याला आता वेगळ्या फ्रंट येतं. 2 फ्रंट वॉर किंवा 3 फ्रंट वॉर बांगलादेशचं पकडलं आपला इश्यू झाला काही असे 2 किंवा 3 फ्रंट आपल्याकडे ऑलरेडी उभे आहेत. त्या सगळ्याची तयारी करणं हे या पुढच्या काळामध्ये लॉंग टर्म साठी महत्वाचं ध्येय असेल
असं म्हणता येईल. सर ह्या सगळ्या गोष्टींचा आणि ह्या युद्धाचा अभ्यास केल्यानंतर अशी शक्यता होऊ शकते का की जग आज तिसऱ्या महायुद्धाकडे चाललंय? तज्ञांचं असं म्हणणं आहे की एवढे वर्ष आपण एक प्रकारच्या पोस्ट वॉर जगात जगत होतो. दुसऱ्या महायुद्धाचं जग म्हणजे पोस्ट वॉर ते संपलंय आणि आता आपण प्री वॉर जगामध्ये आलोय. आणि खरोखर मग आता प्री वॉर जगामध्ये अशा ठिणग्या पडत पडत मोठे युद्ध भडकण्याची शक्यता आहे. गुंतागुंत वाढत चालली आहे सगळ्यामध्ये. बरं, हे युद्ध प्रोट्रॅक्टेड वॉर्स आहेत, म्हणजे काय संपत नाहीये. तर चालू करताना मोठ्या कल्पना लगेच संपू. जसं 60 सेकंदात मारलं खोमेनींना आणि म्हटलं की आता संपलंय काय, तर कुठे काय, आता म्हटलं 7-8 दिवस पुढे वाढत जाईल किंवा 72 तासामध्ये क्यू घेऊ असं रशियाला वाटलं होतं. तर 4 वर्ष होत आली, अजून त्यांना क्यू दिसलेलं नाहीये. मग अशा प्रकारे काय होतंय की प्रोटेक्टेड वॉर्स येतं की लढत संपत नाहीत. तर निश्चितच तिसऱ्या महायुद्धाची शक्यता डोळ्याआड करून चालणार नाही आणि त्यानुसार आपल्याला धोरणं तयार करावी लागतील. आज ही चर्चा झाली त्यामध्ये एक गोष्ट तर नक्कीच सिद्ध होते, ते म्हणजे 21वे शतक हे आशिया खंडाचं आहे किंवा आशिया खंडातील देशांचं आहे. पण जिथे आशिया खंडातील देश हे इकॉनॉमिक रित्या वाढतील किंवा त्यांची प्रगती होईल, डेव्हलप होतील ही अपेक्षा असताना आज ते देश वेगळ्या कारणासाठी प्रसिद्ध होत आहेत किंवा वेगळ्या कारणामध्ये ते पुढे जात आहेत, जसं की युद्ध सुरू आहे. पण नक्कीच एक दिवस असा येईल की जेव्हा आपण खऱ्या अर्थानं असं म्हणू की हे शतक किंवा हा जो काळ आहे तो आशिया खंडाचा आहे आणि आशिया खंडातील देश हे खऱ्या अर्थाने प्रगती करत आहेत. जसं ह्या भागामध्ये आम्ही इराणचा इतिहास कव्हर केला आहे, तसंच पूर्वीच्या भागामध्ये आम्ही इस्रायलचा इतिहास देखील सांगितला आहे. त्या भागाची लिंक तुम्हाला कमेंट बॉक्समध्ये मिळून जाईल आणि असेच नवीन व्हिडिओज बघण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.